पुण्यातील कुख्यात गुंड निलेश खायवळ स्वित्झर्लंडला फरार झाल्याचं तपासामध्ये समोर आलंय। पण पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावासह बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचंही समोर आलंय। त्यामुळे पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात सापडले। तर निलेश खायवळला एका बड्या नेत्यानं मदत केल्याचा आरोप होतोय। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। वराती मागून घोडे ही म्हण पुणे पोलिसांना तंतोतंत लागू पडते। कारण गुंड निलेश खायवळ परदेशात पसार झाल्यानंतर कारवाईची कुऱ्हाड उगारली। पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करत खायवळचे 10 बँक अकाउंट्स गोठवलेत। निलेश खायवळ 11 सप्टेंबरला स्वित्झर्लंडला रवाना झाल्याची नोंद आहे। निलेश खायवळसह कुटुंबियांच्या 10 बँक अकाउंट्सवर कारवाई केली गेली आहे। 38,26,000 रुपये गोठवलेत। निलेश खायवळ, सचिन खायवळ, शुभांगी सचिन खायवळ, स्वाती निलेश खायवळ आणि कुसुम खायवळ यांचे अकाउंट्स गोठवलेत। परदेश दौऱ्याच्या खर्चाबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी करण्यात येणार आहे। गुंड निलेश खायवळ परदेशात पसार झाल्यानं पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आंदोलन केलं गेलं। पुण्यातील बालगंधर्व चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। खायवळ सारखे गुन्हेगार पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील, पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात। आमचा थेट आरोप आहे, राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशातला विजा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे। जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोसपणाने पासपोर्ट मिळतो, परदेशात पळून जाण्यासाठी का व्हिसा मिळतो। ह्या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणारा आहे। गुंड निलेश खायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट नावाचा आणि बनावट पत्त्याचा उपयोग केल्याचं समोर आलंय। त्यामुळे पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी आणि अहिल्यानगरचे पोलीस सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। खायवळवर हत्या, अपहरण, खंडणी आणि शस्त्रांचा वापर करणं असे गुन्हे आहेत। गंभीर गुन्हे नोंद असताना सुद्धा पासपोर्ट मिळवण्यात खायवळ यशस्वी झालाय। पासपोर्ट मिळवण्यासाठी खायवळनं नाव सुद्धा बनावट वापरलं। आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला। खायवळ या नावातील एच काढून टाकला आणि गायवळ असं नाव केलं। 2021 मध्ये निलेश खायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली। 2022 मध्ये खायवळला जामीन मिळाला। पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते, पण खायवळनं त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलिसांनी सुद्धा जमा करून घेतला नाही। राजकीय वरदस्त आहे तो, राजकीय वरदस्त मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचा आहे की मंगळावरच्या माणसाचं आहे, ज्याचं नाव चंद्रापासून सुरू होतं, कुणाचं आहे, त्यामुळेच तो पळाला आहे। हे मी एवढं सांगेल जबाबदारीनं की सरकारच्या आशीर्वादामुळेच तो परदेशात गेला। विशेष म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पासपोर्ट कार्यालयासह पोलिसांना निलेश खायवळचं कॅरेक्टर खटकलं नाही। निलेश खायवळनं दिलेल्या नगरमधील पत्त्यावर तो राहत नसल्याचं समजल्यानंतर सुद्धा त्याला तत्काळ स्वरूपाचा पासपोर्ट देण्यात आला। तर आता कोथरूडमध्ये खायवळ टोळीतील गुंडांनी 2 निरपराध नागरिकांवर हल्ले केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण कितीही गुन्हे दाखल केले तरी खायवळचा 3 महिन्यांचा व्हिसा संपून तो भारतात कधी परत येतो याची वाट पाहण्याशिवाय पोलिसांच्या हातात काहीही उरलेलं नाही। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।